सर काय गुन्हा आहे, काय कारवाई झाली काय? छावणी पोलीस ठाणे येथे हजर असताना दिनांक 6/7/2025 रोजी रात्री 10:30 वाजता एका इन्फॉर्मरकडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला ATS-X4 मारुती सुझुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे. तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब, SDPO गुंजाळ साहेब यांना सदरची माहिती दिली आणि SDPO साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं. तसेच कारवाईला जाताना 2 पंच, फोटोग्राफर, तराजू असं सर्व साहित्य, आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेर या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती ATS-X4 कंपनीची MS-01 AB 6594 ही संशयित गाडी आली. तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये 3-4 गोण्या होत्या. मग ते आपण गोण्या काढून ते चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असे 3 व्यक्ती बसलेल्या होत्या. तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू, दुसरा आहे शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल. हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत. तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते. त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे. सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. तपास चालू आहे. आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण 2 पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलीस ठाणे जमा केलेला आहे. आपल्याला आता 10 तारखेपर्यंत PCR आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 39.654 एवढा वजनाचा 3,17,232 रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती ATS-X4 गाडी सुद्धा जप्त केलेली आहे. संशयित आरोपी आहेत ते यांच्यावर आधी पण काही गुन्हे दाखल आहेत? सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती, तरी आपण चौकशी करतो आहे. त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.